नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. उल्हासनगर शहरात वॉटर ऑन सोर्स वरून भाजप शिवसेनेचा पेटला वाद. भाजप आमदार कुमार आयलेनींनी महापौरांवर टीका केल्यानंतर शिवसेना नेते कमलेश निकमांनी पलटवार केला. सातारा पुसेगाव रस्त्यावर माऊलींच्या पालखी दर्शनावरून परतताना अपघातात 10 महिला किरकोळ जखमी. नंदुरबार जिल्हा दुष्काळी घोषित करा, शिवसेना उबाठाची पालकमंत्र्यांकडे मागणी. पंढरपूरमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात RPI आठवले गट आक्रमक. 26 जुलै रोजी सोलापुरात पक्षाच्या वतीनं निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती राजाभाऊ सरवदेने दिली. यवतमाळच्या यलगुंडा परिसरात युरिया खाल्ल्यानं 31 मेंढ्यांचा जागीच मृत्यू तर 15 मेंढ्यांची प्रकृती चिंताजनक. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान. लाडक्या बहिणींची दिवाळीत मिळणारी साडी होणार बंद. अवघ्या 3 वर्षातच योजना बंद. आर्थिक अडचणीमुळे वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी. नांदेड जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर. व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून शिक्षकाची 2 मुलांसह आत्महत्या. पुलावरून नदीत कार टाकून संपवलं जीवन. शिक्षकाचा वरिष्ठांवर गंभीर आरोप. अकोल्यात मुलीची छेड काढणाऱ्याला घडवली अनोखी अद्दल. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील गोडेगाव येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर संपूर्ण गावाचं उपोषण. 1ली ते 10वी पर्यंत आश्रमशाळा सुरू करण्याची ग्रामस्थांची प्रमुख मागणी. येवल्यात शेतकऱ्यांचा भन्नाट जुगाड. सायकलीच्या साहाय्यानं सुरू कोळपणी. महागाईत देशी उपाय. सायकल बनली कोळपणीचं साधन. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.